इथं मस्तपैकी की ह्या मसाल्यातल्या पुऱ्या केलेल्या आहेत आज. म्हणजे या गव्हाचं पीठ जे असतं की नाही आपण चपात्या करतो त्याच पिठामध्ये थोडंसं मीठ घातले, तेल घातले, त्यानंतर चिली फ्लेक्स घातलेले, हळद आणि आपली कस्तुरी मेथी असं घालून कणी मळलेलं आहे. आपलं चपात्याचं पीठ कसं मळते तसंच मळलेलं आहे. त्यानंतर अशा छोट्या छोट्या पुऱ्या केलेल्या आहेत. अशा तांबूस कलर येईपर्यंत कणी ह्या भाजून घ्यायच्या. सोबतच कणी माझ्याकडं पनीर थोडंसं होतं, पनीर बटाटा आणि थोडंसं काजू घालून की अशी मिक्स अशी भाजी केलेली आहे पुरीसोबत खायला. हे नील पुरतं मी थोड्याच डब्यापुरत्या त्याला केलेले आहे. उरलेलं कणी मी त्या डब्यामध्ये असं ठेवलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवून आणि नंतर कणी गरम गरम करेन. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तर आता पहिल्यांदा कणी फुलं आहेत का बघूया. फुलं काढून आणूया पूजेसाठी. फुलं तर कणी आहेत भरपूर. हे बघा रान केवढं वाढले माहिती आहे. हे कसलं रान आहे काय माहिती. ह्याला कणी असं छोटं छोटे लागले बघा. असे पोकळ आहे पण दिसायला इतकं छान वाटतं ना. चला तर फुलं काढून ठेवूया. काकडीच्या वेलाला कणी छोट्या छोट्याशा काकड्या लागलेल्या आहे. परवा दिवशी कणी खिडकीतनं मला दिसलेल्या आहे. बघूया जरा अशा मोठ्या झाल्या. इथं कणी परवा दिवशी छोट्या छोट्या अशा दिसत होत्या खिडकीतून आणि आता नाही आहेत. कोणी तोडून नेल्या की काय. असे एवढे लागलेले आहेत. अजून 2 दिवसानं हे काढायला येईल कारण एकदमच छोटे. अजून जरा अशी मोठी व्हायला पाहिजे म्हणजे खायला चांगले लागते. एक तरी दिसली उठल्यात. फुलं उठतील का नाही तिथं काकडी उडते असं म्हणायचं. म्हणजे फुलाच्या जागेलाच कधी मागच्या बाजूला काकडी येते. सदाफुलीला किती छान फुलं उठलीत पण ती मी सारखी तोडत नाही. कधीतरीच कधी तोडते, नाही तर तसेच मी त्या झाडाला कधी राहू देते. आणि इकडून बाहेर पडलं. चार्लीच्या घुंगराचा आवाज येत होता. कुठं गेला काय माहिती. चार्ली सर मी इकडून बाहेर पडलो. आवरूया आता कामं. पण पसरलाय बघा. तुळशीला पूर्ण घेरून घेतले. त्यानंतर या फुलाच्या झाडाला पण फुलं पण भरपूर त्याला लागले. त्याला पण काकडी येतील. काकडीचं नाही, हा कारल्याचं. फुलं वेगळे आहेत ना, कारल्याचं आहेत. चला दरवाजा आता बंद करूया कारण कधी काल आपला हॉल झाडून झालेला. आज मी हा बघा हा घराचा रिकामा स्पेस आहे की नाही, त्याला आमच्याकडे व्हरांडा म्हणतात, तो झाडून घेणार आहे. त्यानंतर हा पूर्ण जिनावर झाडून घ्यायचा. हे वरून असं इथून खाली हे सगळं हा भाग. त्यानंतर हे जिन्याच्या वर पण कधी काय होतं माहिती आहे, पावसाने बघा भिंत अशी ओली ओली झालेली आहेत. आणि असं हे बघ असं कधी वाळू पण पडलेले. किती ओलसर असं झालेलं आहे बघा पावसामुळं. तर हे सगळं कधी मला आता हा जिना आहे छोटा, हा जर थोडं वाढवायचं झालं तर म्हणून हा जिना काढून ठेवला आता थोडासा. त्यानंतर वर इथे पत्रा लावलेला आहे. मला कधी हे भाग आता झाडं ह्याला तर झवळ्या किती झालेल्या आहेत बघा. दिसत नाही तुम्हाला, तर अंधार अंधार आहे ना तिथं, त्यामुळे ते दिसत नाही. तर मला हा पूर्ण भाग सगळा वरून खालीपर्यंत, तर खालचा सगळा वरांडा, त्यानंतर खालचं मेन डोअर आहे तिथलं सगळं, तर सगळं आज कधी झाडून घ्यायचं. ते काय मी तुम्हाला दाखवणार नाही कारण इथे की नाही अंधार पडतो, त्यामुळे झाडताना पण काय
कळणार नाही. तर एवढेसे झाडून कधी खाली जाव्या, नंतर मग भेटू. चला दरवाजा उघड्या. हा कधी लाकडी केलेला आहे, त्यामुळे कधी पाण्यानं असं खराब व्हायला लागलं म्हणून येतं मी कधी जरा असं उघड्या, म्हणजे कधी बाहेरून ऊन पण येते. वगैरे रान कसं झालं टेरेसवर. इथं सगळं साहित्य वगैरे ठेवलेलं आहे. कलरचे डबे वगैरे रिकामे झालेले ठेवलेले आहेत. एक दिवस कधी झाडून घ्यायला पाहिजे, पण ज्यावेळी ऊन पडेल कधी त्याच वेळी हे झाडायला पाहिजे टेरेस. पावसाचं साठलेलं हे रिकामं करूया, नाहीतर कधी त्यांना डास होतील आणि डासांचे आजार होतील. सगळे पाणी रिकामं करून कधी इथे टेरेसवर इकडे हे केलेलं का नाही ते गळते म्हणून. थांबा तुम्हाला दाखवतो. हे गळते म्हणून कधी त्या बिल्डिंगच्या टेरेसला असं वॉटरप्रूफिंग केलेलं, वॉटरप्रूफ कलर. त्याच कधी कलरच्या ज्या बादल्या राहिलेल्या का नाही त्याच्याच तोंड बरं करून ठेवल्यामुळे कधी त्यात सगळं पाणी साठलेलं आहे. ते सगळं रिकाम करते मी. ह्याला आमच्याकडे कधी पार म्हणतात, त्याला खोरं म्हणतात. हे कसं सारखं लागणारं साहित्य असते. ह्या अशा पत्र्याच्या प्लॅस्टिकच्या बुट्ट्याच्या कामाच्या वेळी कधी बांधकाम वगैरे काहीतरी करायचं असेल, काय करायचं असेल तर त्यावेळी ते उपयोगात येते. हे सगळं असं कधीतरी लागणारं साहित्य कधी मी वर ठेवते. स्टूल बघा, हा स्टूल कधी लाकडी मी बनवून घेतला होता. माझं घर हे बांधलं कधी त्यावेळी दरवाजा वगैरे मी लाकडाचंच केलं कधी त्यावेळी ते उरलेल्या लाकडाचं कधी हा मजबूत असा स्टूल तयार करून घेतलेलं. म्हणजे लॅपटॉपचं काही जर काढायचं असेल तर या स्टूलवर कधी उभं राहून काढता यावं. असं झालेलं आहे सगळं झाडून. कचरा पण खालचा कधी मी काढून भरून ठेवलेला आहे. फक्त आता हे वरचं हे करायचं आहे, झाडायचं आहे. त्यासाठी मला कधी स्टूल आणायला पाहिजे. गरम असलं होतं की नाही तिथं स्टूल आणेल. त्यासोबतच कधी आज माझा उपवास आहे त्यामुळे शाबू आणायला नव्हती रात्री, त्यामुळे रात्री भिजतच घालायला नव्हती. आत्ता आणले तर ती पहिल्यांदा कधी भिजत घाल्या, म्हणजे सगळं कामावर होतंपर्यंत आपली शाबू पण भिजते. सगळं मी आता कधी झाडून घेतलेलं आहे. आता फक्त कधी पाणी सोडलेलं आहे. फक्त आता त्यामध्ये फिनेल आणि थोडंसं मीठ टाकते आणि सगळं पुसून घेते. त्यानंतर टॉयलेट आणि बाथरूम वॉश करायचं आहे अजून. ते सगळं करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता माझं कधी सगळं मी फरशा वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे. बाथरूम वगैरे पण सगळं कधी वॉश करून घेतलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. फक्त अजून कपडे मशीनला लावायचे, पण पाणी कधी काल मी 3 वेळा मशीन लावलेलं आहे. त्यामुळे कधी उद्यापर्यंत मला उद्या पाणी येणार, त्यामुळे मी काय आज लावणार नाही मशीन. हे सगळं कधी असं झाडून वगैरे घेतलेलं आहे. हे पण सगळं असं झाडलेलं आहे. सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे. हे जिना दाखवतो तुम्हाला. स्वच्छ झालं एवढं भारी वाटतं की एकदम फ्रेश वाटतं. एका वरचं पण सगळं कधी झाड वगैरे मारून पुसून झालेलं आहे. आता हे आवरायला मला कधी किती वाजले माहिती आहे? 10:30, म्हणजे 10:28 झालेले 2-3 मिनिटात. 10:30 वाजणार. अजून मला थोडेशा अंधार पडते. तुला खाली जाऊया, अंधार पडायला लागले. पाय घसरेल की नाही भीती वाटते. तर अजून मला थोड्याशा पुऱ्या करायच्या राहिलेल्या, त्या पुऱ्या करून घेणार. ओटा आवरायचं आहे आणि भात लावायचं आहे. चला तर ह्यासोबतच की आजचा ब्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, मी नीलज सचिन डोंग श्री प पाटील या शाळेमध्ये इयत्ता 9वी ड मध्ये शिकतो. मी राधे ही कादंबरी वाचली आहे व कादंबरीचे लेखक श्री रणजित देसाई हे आहेत. या कादंबरीला एकूण 280 पानं आहेत व कादंबरी कर्णाच्या जीवनकालावर आधारित आहे. या कादंबरीच्या मुखपृष्ठावर एका माणसाचे चित्र दर्शविले आहे व त्या माणसाच्या तोंडावर काही ठिकाणी ओरखड्या पडल्या आहेत. त्या ओरखड्या त्या माणसाच्या शूरवीरतेला दर्शवतात. राधे नाव ऐकतात आपल्या मनात काही तर्क वितर्क येतात. राधे म्हणजे कोण असेल, या कहाणीमध्ये काय असेल व ही कहाणी कोणावर असेल असं आपल्या मनात प्रश्न पडतात. राधे म्हणजे राधाईचा पुत्र.
प्रत्यक्षात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असा पांडव. राजमाता कुंती देवीचा प्रथम पुत्र, राजकुळातील असून सुद्धा हिणवला गेलेला, राजबिंड सुतकुळातील वाढलेला सूर्यपुत्र कर्णाची ही गोष्ट. या पुस्तक वाचताना आपल्याला कर्णामधील अंतर्मनातील काही गोष्टी या समजतात. सुतपुत्र म्हणून हिणवला गेल्यापासून त्याच्या वेदना आपल्याला समजतात. आपण कर्णाला महाभारतात वाचतो, पण राधेमधून लेखकाने आपण त्याला वेगळ्या नजरेने पाहावे असा त्यांचा प्रयत्न केलेला आहे. राधे स्वतः बळावर त्याने काही राज्य जिंकून घेतलं आहे, याचा त्यांचा पराक्रम दर्शवतो. दुर्योधनाबरोबर मैत्री ही मैत्रीची वेगळाच पैलू आहे आपल्याला असं दर्शवते. आपल्या आईच्या एका शब्दावरून मातीचे मातृत्व वाचून लढणारा हा वीर, आपल्या स्वतः भावाकडून हसमुखात आपले प्राण त्याग करणारा असा वीर, मृत्यूवरही विजय पावणारा हा मृत्युंजय असा कर्णाची गोष्ट. या पुस्तकाच्या मनपृष्ठावर लेखकाने कर्णाचे काही बोल लिहिले आहेत. यात कर्ण असे बोलतो की मी योद्धा आहे, जखमांची शिक्ती बाळगून भागायची नाही. जन्माबरोबर सुरू झालेले हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे, त्यातच माझ्या जीवनाचे यश सामावलं आहे. धन्यवाद.